चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. तर इथून या स्पर्धेचा शुभारंभ आपण होताना बघतोय. चेक हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. तर इथून या स्पर्धेला शुभ सुरुवात झाली आहे आणि आपण उद्घाटन समारंभ सोहळा बघितला, ओपनिंग सेरेमनी आपण बघितली, त्याच्यानंतर आजच्या दिवसामधील पहिली मॅच आपण बघतोय. तर दोन आपण संघांचा विचार केला तर एका साईडला सर्व चेक हॅलो हॅलो चेक. तर पुन्हा एकदा आम्ही सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. आपण बघतोय ऐकतोय माऊली चषक 2025चा रणसंग्राम. या स्पर्धेचा आपण पर्व बघितलं तर 7वं पर्व आहे. गेले 6 वर्ष आपण ही स्पर्धा बघतोय, अनुभवतोय. या 7वं पर्व निश्चित स्वरूपामध्ये तुमची आमची साथ आणि हा 7चा आकडा एकमेकांना आपल्याला जोडून ठेवतोय. तर आणखी एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने, जिकडे एक दर्जेदार मॅच प्रेक्षकाच्या भेटी करता आली आहे. लो फुल टॉस हा डीप होणारा बॉल होता, चांगल्या पद्धतीचा. विशाल नाईक सर ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना बघतोय. आणि इथून ओव्हरची झाली आहे समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलक जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 5.
तर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही शाही सन्मान करणार आहोत। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हटलं जातं की अतिथी देवो भव। आपला हा प्रमुख प्रत्येक पाहुणा आपण देवाच्या समान त्यांना जपतो आणि निश्चित स्वरूपामध्ये त्यांचा देखील आपण शाही सन्मान करणार आहोत। तर हार्दिक किनी आपण त्यांच्याकडे जातोय की ते जॉईंट होतील आपल्या समवेत मुख्य व्यासपीठावरती। मान्यवरांचा शुभ सन्मान केला जाईल। धन्यवाद सँडी सर। सर्वप्रथम आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत आमच्या मुख्य मंचावरती डी.के. पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, त्यांना विनंती करतो आपण पुढे या, त्यांचा शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत। आदरणीय रवी राऊत साहेब या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जातोय। डी.के. पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, आणि त्यांचा शाही सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जातोय। आमचे कॅमेरामॅन केवल या ठिकाणी कॅप्चर करतायत। एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते, एक दिलदार व्यक्तिमत्व, चांगली संकल्पना त्यांच्या मदतीतून आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। तर एका इनिंग करता जो कालावधी असेल ऑफिशियल पंच एका ओव्हर करता 4 मिनिटांचा कालावधी आहे। तर 16 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट होणं फार महत्त्वपूर्ण, जर नाही होत तर एक फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल। ऑफिशियल्स आपण सर्व खेळाडूंना ताकीद द्या। सँडी सर 2 मिनिटं। त्यानंतर आदरणीय गजानंदजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण पुढे या, त्यांचा एक शाही सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत। आदरणीय नितीनजी पाटील या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय गजानंदजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे। गजानंदजी भगत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक सुंदर व्यक्तिमत्व, आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जातोय। आदरणीय नितीनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते। ओव्हर टू यू सँडी सर। थँक्यू सो मच। तर मैदानाच्या दिशेने जाऊयात। अप्रतिम दर्जाची मॅच दोन रंगली आहे। दोन संघांचा आपण विचार केला तर माऊली 11 तलावपाडा, त्यांच्या विपक्षामध्ये आदर्श 11 फणसपाडा, हे दोन संघ आपण बघतोय। दर्जेदार मी मॅच चालू आहे। अकोट टप्प्याचा बॉल बेगीट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली गेली पण पंच आपल्या जागेवरती तटस्थ उभे आहेत। नितेश कदम सर आपण त्यांना बघतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, त्यांच्या समवेत आम्ही बरंच असं काम केलंय। मध्ये आपण पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा किंवा ते आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये असू द्या, तर प्रतिसाद आम्ही वारंवार त्यांच्या समवेत बरंच काम केलंय। तर नितेश कदम सर आपण त्यांना बघतोय, त्यांच्या समवेत विशाल नाईक सर आपण त्यांना बघतोय। उपरचा पुढील बॉल, इथून हा फुल टॉस बॉल होता ऑन साइडला, चांगल्या प्रकारे इथून खेळून काढलाय। फिल्डर आहे एक कंप्लीट, दुसऱ्या करता प्रयत्नाने बघता बघता या 2 धावा कंप्लीट होत आहेत। या 2 धावांच्या मदतीने धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल डबल डिजिटच्या आकड्यावरती। 10 धावा धावफलकावरती आहेत। इथून सर्वप्रथम आपण जर बघितलं टॉस जिंकला होता आदर्श 11 फणसपाडा संघाने, आणि त्यांनी सर्वप्रथम टॉस जिंकून म्हटलं की आम्ही गोलंदाजी करणार। फलंदाजीचं आमंत्रण इथून माऊली 11 तलावपाडा या संघाला मिळालंय। तर ते कशा अनुषंगाने इथून स्वीकारला जाईल। दर्जेदार फटका इथून सजवलाय, पुलचा फटका, पॉवरफुल माऊली चषक 2025 चा तडाखेदार षटकार। थँक्यू डीजे, थँक्यू सो मच। आणि हा बॉल कशा प्रकारे कॅप्चर केलाय आमच्या कॅमेरामॅन आपण केवल मांगेला यांना बघतोय। खऱ्या अर्थाने अक्षरशः ईगल पेक्षा त्यांची तेज नजर आहे, बॉल वरती काय चांगल्या प्रकारे कॅप्चर केलाय। ऑन साइडला आणखी एकदा चांगला फटका सजवलाय। काव कॉर्नरचा फिल्डर वेगाने सरसावतोय, इथून मिसफील्ड फंबल, या 2 धावा इथून आणखी एकदा कंप्लीट होतील। तर ओव्हर नंबर 2 चा इथून खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्त्याखेरीज धावफलकाचा आपण विचार केला तर टोटली जाऊन पोहोचलाय 18-18 च्या आकड्यावरती। मयूर पाटील आणि तसेच यश पाटील आपण ही जोडी बघतो मैदान दरम्यान। आय थिंक ज्यावेळेस लाईट गेली होती त्यावेळेस आम्ही मैदान दरम्यान आमचं लक्ष होतं की यश पाटील याचा कॅच सुटला होता अवघ्या एका धाबेवरती। त्याच्यानंतर त्याला जीवनदान मिळालंय आणि जीवनदान मिळाल्याच्या नंतर त्याने आतापर्यंत 10 धावा जोडल्यात। या स्पर्धेकरता आमचे सर्व बंधू आमच्या समोर जोडले जातात ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये। विशाल नाईक सर असतील, तर दुसरे पंच आपण बघतोय नितेश कदम सर यांना, त्यांच्या समवेत आमिर काराई सर यांना देखील बघतोय। आमच्या समवेत समालोचन करण्याकरता आज
हार्दिक किने असतील, त्यांच्या समवेत डीबीएनची टीम आपण बघतोय. तर डीबीएनचे प्रोपरेटर आपण बघितलं तर ऑपरेटरच्या स्वरूपामध्ये प्रवीण पाटील, त्यांच्या समवेत ऑनलाईन गुणलेखक आपण बघितलं हर्ष मांगेला यांना बघतोय. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये केवळ मांगेला आणि डीजे ऑपरेटर अनुप वैद्य आपण यांना बघतोय. आणि तसेच गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण प्रणय यांना बघतोय आणि प्रणय त्यांच्या समवेत आणखी गुणलेखक आहेत ध्रुवेन आपण यांना देखील बघतोय. तर सन्माननीय आदरणीय काशीनाथजी पाटील साहेबांचे ते आगमन झालंय. तर आम्ही त्यांचं शब्द सुंदर वेलकम करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. साहेब आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. हृदयाच्या अंतकरणापासून आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. विशाल सर, पहिली ओव्हर कंपल्सरी पॉवर प्ले असेल, त्याच्यानंतर 2, 3 ते 4 या ओव्हरमध्ये तुम्ही कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकतायत. आणि जर तुम्ही घेतला नाही या 2 ओव्हरमध्ये तर 4th ओव्हरला ते लागू होणार आहे. आणि वेळेच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला वारंवार सूचना देतोय, वेळ फार महत्वाची आहे. स्ट्राईक एंडवरती मयूर पाटील. मयूर पाटील करता हा बॉल दिशाहीन होता आणि इथून पंचांच्या दिशेने वळतायत. हात समांतर मिळेल इथे ही धाव अवंतर. तर या एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल 19 आकड्यावरती. गोलंदाजाचा आपण विचार केला तर सुशांत आलेत बॉलिंग मार्कवरती आणि पहिला बॉल इथून खराब होता. तर निश्चित स्वरूपामध्ये पहिला बॉल इथून मॅटर करत नाही, तुम्ही फिनिश कशा प्रकारे करता तो खूप महत्वपूर्ण असेल. आणखी एकदा दिशाहीन बॉल आहे, आणखी एकदा दिशा भरकटली आहे. इथून बॅक टू बॅक वाईट्स आपण बॉल बघतोय, त्यांच्या समवेत या धावा देखील इथून प्राप्त होतील. धाव फलक 20-20 आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. अप्रतिम दर्जाची स्पर्धा आपण 5 दिवस अनुभवणार आहोत आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस जर सुपर हिट असेल तर निश्चित स्वरूपामध्ये येणारे जे दिवस असतील ते सुपर डुपर हिट असतील, याच्यामध्ये शंका नाहीये. जावेद मैदानाच्या दिशेने सुशांत आणखी एकदा आपल्या रनिंग ट्रॅकवरती. दिशा भरकटली आहे, दिशा शोधायची आहे, पण यावेळेस ओव्हर पिच बॉल, ओव्हर द काव कॉर्नर बॉल सरळ प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट, माऊली चषकचा दर्जेदार षटकार. त्याच्या मनात क्रिकेटचा ध्यास, त्याच्या मनात क्रिकेटचा ध्यास, त्याच्या मनात क्रिकेटचा ध्यास. अध्यक्ष नरेश पाटील लई झकास, दामा पाटील मुकेश पाटील हाय खास, दामा पाटील मुकेश पाटील खास, दामा पाटील मुकेश. काशीनाथ दादा पाटील आलेत आणि त्यांचं आम्ही स्वागत बघा कशा प्रकारे केलंय. फलंदाजाने षटकाराच्या साह्याने त्यांना म्हटलं की सर वेलकम, तुमचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आमच्यासोबत एक हार्दिक देखील आहेत, आम्ही त्यांच्यासोबत कॉमेंट्री बॉक्स शेअर करणार आहोत आणि इथून मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत. पहिले 2 बॉल एक्स्ट्रा, त्याच्यानंतर पहिला बॉल जो डिलिव्हर्ड झाला त्याच्यावरती आक्रमण केलंय. आणखी एक ओव्हर पिच बॉल होता, पण फटका फसलाय बॉलच्या खाली. विकेट किपर चांगल्या प्रकारे ते कॅच टिपलाय. मयूर पाटील याला माघारी परतावं लागेल. इथून गोलंदाजा करता विकेट प्राप्त झाली आहे. विकेट माऊलीच्या शकताला पडा प्रेमाचा मुचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊलीच्या शकताला पडा प्रेमाचा मुचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊलीच्या शकताला पडा प्रेमाचा मुचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊलीच्या शकताला पडा प्रेमाचा मुचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. तर दोन्ही संघांचे कॅप्टन नेक्स्ट मॅच आपण ती बघणार आहोत. तर टॉस साठी आपण रेडी राहायचंय. हा पहिला पुकार असेल तुमच्याकरता. श्रीराम कसराळी बी संघाचे कॅप्टन, तसेच गावदेवी कशीत. तर दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण ऐकत असाल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. 5 ओव्हर नंतर परफेक्टली आपण टॉस करणार आहोत. तर आम्ही आग्रहाची विनंती करतोय, हार्दिक आपल्यासोबत टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होतील. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण ऐकत असाल तर रेडी राहायचे. श्रीराम कसराळी, त्यांच्या विपक्षामध्ये संघ असेल गावदेवी कशीत. तर दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण रेडी राहायचे टॉस करण्याकरता. धाव फलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचले 28-28 आकड्यावरती. हार्दिक पाटील बॅटिंग करण्याकरता मैदानावर म्हणाले. चांगला फटका इथून सजवला बिटवीन द गॅप, चांगला फटका. फिल्डर धावतोय त्याच्याकरता लॉंग चेस आणि इथून चांगली रनिंग. अप्रतिम दर्जाची रनिंग आपण 2 खेळाडूं दरम्यान बघतोय आणि इथून पळून देखील 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तर या 2च्या मदतीने आणखी एकदा धाव फलक वाढेल.
जाऊन पोहोचेल 30-30च्या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3ला इथून आपण सुरुवात होताना बघितली होती. पहिले 2 बॉल एक्स्ट्रा, त्याच्यानंतर त्याच्यावरती षटकार आला गेला, त्याच्यानंतर आपण विकेट बघितली आणि त्याच्यानंतर आणखी एक वाईड आणि त्याच्यानंतर डबल. 3 बॉलमध्ये आतापर्यंत सुशांत भोईर 12 धावा खर्ची पडलेत, 1 विकेट प्राप्त झाली आहे. पण इथून चांगला कमबॅक करावं लागेल. ओव्हरपिच बॉल चांगल्या पद्धतीचा त्याला इथून खेळून काढलाय. फिल्डर आहे बॉलच्या पाठीमागे. 1 कंप्लीट केली जाईल, एकाने इथून संतुष्ट व्हावं लागेल. 1च्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळण्याचे चान्सेस फार कमी. धाव फलक 31-31च्या आकड्यावरती आपण बॅटिंग करणारी टीम त्याचा विचार केला तर संघ बघतोय आपण माऊली 11 तलावपाड्याचा संघ आहे. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर चांगली लढत आतापर्यंत दिली आहे. पण अक्षरशः इथून जर चांगली बॅटिंग केली तर पारितोषिकाचा वर्षाव केला जाईल, कारण की घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या मैदानावरती आपण खेळतोय. डेफिनेटली आपण युट्यूबच्या माध्यमातून देखील बघतोय अप्रतिम दर्जाचा लाईव्ह कव्हरेज. डीबीएनच्या माध्यमातून वारंवार टेनिस क्रिकेटच्या पटलावरती डीबीएन नाव नव्हे तर ब्रँड बनलंय. ओव्हरचा पुढील बॉल इथून बघा हवेमध्ये खेळलाय बॉल. नो मॅन्स लँड मध्ये की खेळाडू पोहोचेल, नाही पोहोचू शकणार. फटका तर चांगला, दोघांमध्ये कॉर्डिनेशन इथून नव्हतं, पण तरी देखील चांगली फिल्डिंग तिथे होताना पाहायला मिळाली. पण नितेश कदम सर सांगतायत की हा चौकार आहे, पंचांच्या नजरेपासून तुम्ही वाचू शकणार नाही. इथे लागलाय माऊली चषकाचा दर्जेदार चौकार. पाटील आमचा हाय खास, त्याच्या मनात क्रिकेटचा ध्यास, त्याच्या मनात क्रिकेटचा ध्यास, त्याच्या मनात क्रिकेटचा ध्यास. नरेश पाटील थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. हार्दिक पाटील तुम्हाला या चौकाराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चांगला इथून तुम्ही फटका सजवला. धावफलक 30/35च्या आकड्यावरती. शेवटचा आय थिंक बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3 मधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. हार्दिक पाटील ऑन स्ट्राईक. फुल टॉस, फुल टॉस बॉलला मैदानादरम्यान थारा नाहीये. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला गेला. षटकाराच्या साह्याने सुरुवात झाली होती आणि षटकाराच्या साह्याने ओव्हरला समाप्त केलंय. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. धाव फलक 41-41. थँक्यू डीजे. आपण पुन्हा एकदा शुभ सन्मानाच्या दिशेने जातोय. नुकताच ज्यांचं आगमन झालंय आदरणीय काशीनाथ जी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय काशीनाथजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण पुढे या. त्यांचा आपण शाही सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. आमचे माऊली संघाचे जे सल्लागार आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय DK पाटील साहेबांना विनंती असेल आपण आपले शुभ असते आदरणीय काशीनाथ जी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे, ज्यांचं नुकताच या ठिकाणी आगमन झालंय. अर्थातच आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरती केला जातोय. आदरणीय DK पाटील साहेबांच्या शुभ असते जे माऊली संघाचे सल्लागार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ असते या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. ओव्हर टू यू. तिथून बॅटिंग पॉवर प्लेचा इथून उपयोग केला जाईल. बॅटिंग पॉवर प्ले आता इथून घेतलं जात आहे. पण ज्या ज्या वेळेस आम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेताना फलंदाजाला बघितलं, पण ते अक्षरशः आम्ही गोलंदाजाच्या हितामध्ये जाताना बघितलंय. तर बघूयात इथून काय घडेल, काय बिघडेल, येणारा वेळ आणि काळ दर्शवेल. पण इथून आतापर्यंत चांगली बॅटिंग झाली आहे. मी सांगितलं होतं की याच्या अगोदर देखील घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या मैदानावरती आतापर्यंत चांगली लढत दिली आहे. माऊली 11 तलावपाडा या संघाने आज वैतरणा बी गट आपण बघतोय, तर ब गटाला आज प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तर निश्चित स्वरूपामध्ये कुठला संघ आज क्वालिफाय होईल. बॅटिंग पॉवर प्ले सुरुवात झाली आहे. पहिला बॉल निश्चित स्वरूपामध्ये चांगल्या प्रकारचा इथून डिलिव्हर केलाय. डॉट बॉल आलाय. अक्षरशः मी याच्या अगोदर देखील सांगितलं होतं की ज्या ज्या वेळेस इथून बॅटिंग पॉवर प्ले आम्ही घेताना बघितलंय त्या वेळेस आम्ही ते पॉवर प्ले गोलंदाजाच्या हितामध्ये जाताना बघितलंय. पण निश्चित स्वरूपामध्ये पहिला बॉल इथून चांगल्या प्रकारे डिलिव्हर केलाय. गोलंदाजाचा आपण विचार केला तर विपुल आलेत बॉलिंग मार्क वरती. दुसरा बॉल विपुल यांचा. आणखी एकदा चांगला फटका देऊन सजवलाय. लॉंग ऑन वरती फिल्डर त्याच्या मस्तकाला दस्तक. बॉल 1 बाउन्स सीमा पार आलाय. दर्जेदार चौकार. सदानंद पाटील यज्ञेश्वर पाटील दादा दोघे आहेत लयच खंबीर, दोघे आहेत लय खंबीर. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा ओव्हर पिच बॉल होता. चांगल्या पद्धतीने मिडल ऑफ द बॅट इथून खेळला गेला. 1 बाउन्स आपण बघितलं की फिल्डर पर्यंत बॉल पोहोचला होता. अक्षरशः इथून वाटतं की 6 फुटाचा खेळाडू, पण त्याच्या देखील मस्तकाला दस्तक मिळाली होती. जर तो खेळाडू इथून या बॉलला रोखू शकणार नाही तर निश्चित स्वरूपामध्ये कुठलाही खेळाडू रोखू शकला नसता. आणखी एकदा आडव्या बॅटने सरळ रिझल्ट. आणखी एक बॉल प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. यश पाटील इथून थांबायचं नाव घेत नाहीये. यश पाटील ही इज ऑन अ फायर. दशरथ पाटील
त्यांचा झुकत नाही हो कधी यो यो दशरथ पाटील साथीदार त्यांचा झुकत नाही हो कधी शॉर्ट पिच बॉल होता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय आणि त्याच्यावरती कडक असा शॉट बघितलाय 51 धावा धाव फलकावरती 11 बॉल मध्ये आतापर्यंत 24 धावा यश पाटील यांनी बनवल्यात. अक्षरशः ते म्हटलं जातं की पाटलाचा नाद नाही करायचा, इथून यश पाटील यांचा नाद नाही करायचा. चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांनी केली आहे आणि मी याच्या अगोदर देखील सांगितलंय घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर आतापर्यंत त्यांनी मन जिंकलंय. विपुल कमबॅक करावं लागेल. आणखी एकदा फुल टॉस बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाच्या साह्याने नो लुक शॉट ज्याला म्हटलं जात तो इथून फटका सजवलाय. फायर नाही वाइल्ड फायर रूम आहे. काय फटका बघा काय सजवलाय. लो फुल टॉस डीप होणारा बॉल होता, गुडघ्याच्या लेंथ वरती बॉल होता आणि त्याला फक्त मनगडाच्या साह्याने मनगडामध्ये ताकद आहे. अक्षरशः इथून यश पाटील इथून काय बॅटिंग करतो आपल्या टीम करता. 12 बॉल मध्ये आतापर्यंत त्याने बनवले 30 धावा 57 धावा धावफलकावरती. आम्ही प्रेक्षक वर्गांना आणि तसेच खेळाडू वर्गांना देखील विनंती करतो जर आपल्या आसपास जर बॉल असेल तर तुम्ही तो प्लीज उचलून मैदान दरम्यान फेका प्लीज. तुमच्याकरता आमचं सहकार्य लाभेल तर आग्रहाची विनंती आम्ही तुमच्याकरता करतोय. 57 धावा धावफलकावरती. आणखी एकदा कोलबटप्प्याचा बॉल होता. पंचांकडे इथून दाद मागितली आणि नितेश कदम सर सांगतायत की इथून त्यांच्या नजरेमध्ये इथून फलंदाज सेफ आहे. बॅटमध्ये कनेक्शन झालं होतं आणि त्या अनुषंगाने इथून वाचले जातील. धावफलक इथून वाढलं जाऊन जाऊन पोहोचेल 58च्या आकड्यावरती. ओव्हर नंबर इथून बघितलं तर आपण 4 बघतोय. शेवटचा पाऊस शिल्लक आहे आणि इथून आतापर्यंत बनल्यात त्या 58 धावा. थोडंफार स्पीडअप करा, वेळेला महत्व द्या. अप्रतिम दर्जाची आपण ही मॅच बघतोय पण निश्चित स्वरूपामध्ये आतापर्यंत घरच्या प्रेक्षकांसमोर काय लढत दिली आहे. ओव्हर पिच बॉल होता. आणखी एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. ओव्हर नंबर 4चा खेळ संपलाय. माऊली तलावपाडा 20 संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 1 विकेट 58 धावा. शेवटचे 6 बॉल शिल्लक. थँक्यू विजय. पुन्हा एकदा आपण सन्मानाच्या दिशेने जातोय. आदरणीय भालचंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. आदरणीय भालचंद्रजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय नितीन दादा या ठिकाणी आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय भालचंद्र पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. स्पर्धेची एक गोड आठवण सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर मायेचे उपदार शॉल देऊन या ठिकाणी भालचंद्र पाटील साहेबांचा शुभ सन्मान ठिकाणी केला जातोय. नितीन पाटील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. ओडिओ कॉम्बॉक्स. अंकुश बॉलिंग मार्क वरती. हा फुल टॉस बॉल आणखी एकदा चांगल्या प्रकारे खेळलाय. फिल्डर आहे. हाताला स्पर्श झालाय आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ते म्हणतात हात तो आयल की मुंह नाही लगा. हाताला स्पर्श झालाय पण इथून बॉल रोखू काही शकले नाही. माऊली चषक ही स्पर्धा पण सुपर हिट बघतोय. चांगली बॅटिंग इथून यश पाटील करतोय. 35 धावा आतापर्यंत व्यक्तिगत त्यांच्या जोडल्यात. आणखी एकदा फटका चांगला सजवलाय. आणखी एकदा फिल्डर आहे. यावेळेस स्टॉप केलंय की काय. यावेळेस बॉलला स्टॉप केलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथून 2 धावा आणखी एकदा इथून धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक वाढल्या जात आहे. टोटली आपण विचार केला तर पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती डबल. धावफलक 64च्या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अशा अनुषंगाने जर बॅटिंग चालू राहिली तर इथून 75 धावा प्लस बनवू शकतात. कारण की जोपर्यंत मैदान दरम्यान यश पाटील राहील तोपर्यंत आक्रमकता दिसेल. आखूड टप्प्याचा बॉल. वेट अँड वॉच. गोईंग गोईंग अँड गॉन. षटकार.
धावांसोबत अक्षरशः प्रेक्षकांचं मन जिंकलंय यश पाटील याने 16 बॉलमध्ये 43 धावा आतापर्यंत. अर्धशतक कंप्लीट करण्याची संधी आहे. आणखी एकदा ऑन साइडला फटका बघा. यश पाटील धावून पोहोचेल 49-49 आकड्यावरती. धावफलक 76 धावा. मॅग्निफिसंट बॅटिंग. थँक्यू. एक्सेट रिप्ले मध्ये बघा प्रवीण पाटील यांनी आम्हाला दाखवलं होतं की बॉल बघा अकोट टप्प्याचा, त्याच्यावरती आक्रमण. यश पाटील आतापर्यंत काय खेळी आपल्या संघाकरता स्वीकारली आहे. कदाचित माझे जे बोल त्याच्या कानापर्यंत पोहोचले आणि ते मनावरती घेतलेत. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर इथून मन जिंकतोय आणि अक्षरशः 17 बॉलमध्ये 49 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. माऊली तलावपाडा बी संघ इथून फ्रंट फूट वरती आला. अक्षरशः आदर्श 11 फणसपाड्याचा संघ माझ्या मते तर बॅकफूट वरती गेलाय. अक्षरशः इथून बघा फक्त एकाकी झुंज कोणी जर दिली असेल तर तो आहे यश पाटील. वन मॅन आर्मी 49 आकड्यावरती खेळतोय. सिंगल इथून घ्यावी लागेल कारण की इथून अर्धशतक मित्रांनो वारंवार बनत नाही. इथून बघा सन्मान दिला. एक तर इथून कंप्लीट केली जाईल. यस डेफिनेटली. आणि इथे पहिल्या मॅच मध्ये बघा अर्धशतक कंप्लीट केलं यश पाटील याने. उनेता गुमान हमारी उड़ान में कहा दम है, हमें था ये भरोसा कि आगे आसमान भी थोड़ा कम है. अक्षरशः काय बॅटिंग केली आहे. 2 चौकार 5 षटकार. स्ट्राइक रेट वरती नजर टाका. 277च्या स्ट्राइक रेटने इथून बॅटिंग केली आहे यश पाटील. मॅग्निफिसंट इनिंग. अक्षरशः येणाऱ्या वर्षामध्ये या खेळाडूची इथून प्रशंसा केली जाईल. भविष्यामध्ये इथून बघा पहिल्या एका धावेवरती त्याचा कॅच सुटला होता. आणखी एकदा बॉल हवेमध्ये गेलाय. हार्दिक पाटीलचा स्ट्रोक आणि इथून कॅच सुटलाय. तन्मयच्या माध्यमातून इथून चुकी घडली गेली. 2 धावा कंप्लीट. इथून तिसऱ्या करता प्रयत्न होता पण नॉट आउट यश जाईल तर डेफिनेटली इथून चांगलं राहील त्याच्या टीम करता. इथून या 2 धावा कंप्लीट 79 धावा बनल्या जिंकण्याकरता. नो बॉलचा इशारा दिलाय. तर इथून हा नो बॉलचा इशारा दिला गेला आणि स्क्वेअर लेग पंच पाठीमागे आय थिंक 3 खेळाडू होते. त्या अनुषंगाने इथून हा नो बॉलचा इशारा खऱ्या अर्थाने इथून याला म्हणतात की गरिबी में आटा गेला. तुमच्याकडे इथून धावा बऱ्याच तुम्ही खर्ची पडल्यात आणि इथून आणखी त्याच्यामध्ये नो बॉल. काय सांगावा अक्षरशः इथून जर या स्ट्राइक एंड वरती जर यश पाटील असतं तर अप्रतिम दर्जाचा त्याच्यामध्ये आणखी एक फटका खेचला गेला असता. चला अमेरिकेमधून इथून प्लॅन लँड झालाय. अमेरिकन लँडिंग यांच्या माध्यमातून या ग्रुप कडून यश पाटील करता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणखी एकदा हार्दिक यांनी या बॉलला उडवलंय आणि सरळ पाठवलंय स्टँड्स मध्ये. षटकारा करता इथून कन्वर्ट केलंय. बनल्या त्या 86 धावा जिंकण्याकरता 87 धावसंख्येचं आव्हान. आणि तसेच माऊली ग्रुप बी यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा होईल. मॅग्निफिसंट इनिंग. तर आपण या खेळाडूवरती फोकस ठेवतोय. आमचे कॅमेरामॅन केवल मांगेलांनी या खेळाडूवरती नजर ठेवली की हा खेळाडू बघा यश पाटील 18 बॉलमध्ये 50 धावा, नॉट आउट, 277चा स्ट्राइक रेट, 3 डॉट खेळाय, 5 षटकार आणि इथून 2 चौकार. बॅट वरती करू यश पाटील. निश्चित स्वरूपामध्ये या इनिंगची सराहना केली जाईल. चांगली बॅटिंग इथून आपण केली आहे. डेफिनेटली जर टेनिस क्रिकेटच्या पटलावर जर सर्वप्रथम कोणी वॅगल विन आणली असेल तर तो आहे डीबी यांचा. तर आपण हायलाइट्स देखील बघणार आहोत. ही बघा वॅगन व्हील कशा प्रकारे इथून शो केली जाते. यश पाटील ऑन साइडला तर इथून चांगल्या धावा बनल्यात. ऑफ साइडचा विचार केला तर जास्त धावा आल्या गेल्या नाही पण ऑन साइडला चांगल्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केली. तेच आपण बघितलं तर यश पाटील चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून. तर इथून टॉस केला जाईल ना श्रीराम कसराळी त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी कशी दोन्ही संघांचे कपड्यास आपण जॉईंट व्हायचे. हार्दिक आपल्या समोर तर टॉस बॉक्स मध्ये तिकडे जॉईंट होतील यश पाटील. हायलाइट बघा आपण कशा प्रकारे इथून सुरुवात केली होती. पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा होता त्याच्यावरती आक्रमण केलं गेलं. या इनिंग मध्ये आपण बघितलं तर वारंवार शॉर्ट बॉल, त्याच्यानंतर फुल टॉस बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट हा शॉट बघितला आपण. त्याच्यानंतर पुढील जो बॉल होता आखूट टप्प्याचा आणखी एकदा त्याच्यावरती आक्रमण. हे जो आपण आखूट टप्प्याचे बॉल बघतोय प्रत्येक बॉल स्टँड्स मध्ये गेलाय. यश पाटील नावाचं वादळ आपण मैदान दरम्यान बघितलंय. ओव्हर पिच बॉल, शॉर्ट पिच बॉल, फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण. टोटली विचार केला तर बनल्या जात आहेत त्या 86 धावा जिंकण्याकरता 87 धावसंख्येचं इथून आव्हान असेल आदर्श 11 फणसपाडा संघ करता. तर जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये एकदा अनालिसिस बघूयात.
18 बॉलमध्ये 50 यश पाटील यांनी बनवल्या. त्याच्यानंतर मयूर पाटील 8 बॉलमध्ये 10 आणि तसेच हार्दिक पाटील 5 बॉलमध्ये 18. तर जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये. हार्दिक किने आपल्यासोबत जॉईन होत आहेत. धन्यवाद सँडी सर. आदरणीय सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये या. त्यांच्या शुभ असे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. एक सुंदर व्यक्तिमत्व आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतीने DK पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला श्रीराम कसराली बी आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी कशित बी या दोन टीम मध्ये. आदरणीय काशीनाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर DK पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे शुभ असे टॉस या ठिकाणी केला जाईल. फोटो सेशन या ठिकाणी केलं जात आहे. आमचे जे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत एका बाजूला DK पाटील साहेब आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला काशीनाथ जी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतीने दोन्ही टीमचे कॅप्टन. गावदेवी कशित बी टीमचा कॉल असेल. कॉइन स्पिन केला जातोय. छापाचा कॉल आहे आणि काटा आलाय. मी मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. जयश्रीराम कसरलेली बी टीमने टॉस या ठिकाणी जिंकलाय. तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचं प्रमुख कारण काय? चेस करू आम्ही धावा. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये येऊन या मैदानामध्ये येऊन कसं वाटलं? मस्त वाटते खेळायला. ओपन ग्राउंड आहे, चांगलं वाटते. त्याचबरोबर आयोजकांनी जो प्लॅटफॉर्म तुम्हाला उभा करून दिला गेलाय तर त्यांचा कौतुक कसं व्यक्त कराल? मस्त आहे, खेळायला चांगलं वाटते. नक्कीच. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असा? फिल्डिंग. आता बॅटिंग तुम्हाला करायची आहे तर किती टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 65 धावा मारायचा प्रयत्न करू. असे अटॅकिंग बॅटर्स बॅटिंग लाईनअपमध्ये स्वतः मी आहे, अनिकेत, रोहिदास, रुपेश. आणि आयोजकांचं कौतुक कसं व्यक्त कराल? सुंदर आयोजन नियोजन असते दरवर्षीप्रमाणे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. टॉस या ठिकाणी जिंकलाय कसराली टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता पण कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. तर आजच्या दिवसामध्ये आपण गोड आवाज जागतोय. हार्दिक किनी आमचे चांगले साथी मित्र आहेत. आज एंटरटेनमेंट करतील तुम्हाला मायक्रोफोनच्या समवेत ते देखील जॉईन होणार आहेत. पण आपण मैदानाच्या दिशेने जाऊयात. जमेची बाजून आपण जर सध्याच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर माऊली 11 तलावपाडा संघाला इथून बॅटिंगचं आमंत्रण दिलं होतं. जर तुम्ही आम्हाला आमंत्रण दिलं तर आम्ही ते दोन्ही हाताने स्वीकारणार आणि त्याची पूर्ण जबाबदारी घेतली होती हातामध्ये यश पाटील. पहिल्या बॉलवरती कॅच सुटला होता मित्रांनो. अवघ्या एका आकड्यावरती त्याचा कॅच सुटला पण त्याच्यानंतर अक्षरशः गोलंदाजाने त्याने सळो की पळो करून सोडलंय. तर आपण नाण्याची एक बाजू बघितली, नाण्याची आपण दुसरी बाजू देखील बघणार आहोत. दोन्ही संघांना आम्ही देतो लाख लाख शुभेच्छा. इथून विशा नाईक सरांचा इशारा की या सेकंड इनिंगला आपण करणार आहोत सुरुवात. बनल्यात त्या 86 धावा 87 धावसंख्येचं आव्हान असेल आदर्श 11 फणसपाडा या संघाला. सेकंड इनिंगचा पहिला बॉल इथून हा खराब होता. फुलटॉस देखील होता. पंचांच्या नजरेमध्ये हा वाईट बॉल आहे. अवंतर धावसंख्येने इथून देखील संघाचं इथून खातं खोललं जाईल. तर यश पाटील यांच्याकरता आपण कॅश प्राइज बघितलं होतं माऊली ग्रुप बी यांच्या माध्यमातून आणि तसेच अमेरिकन लँडिंग ग्रुप यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. अमेरिकेमधून लँड होऊन डायरेक्टली इथून कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलाय. पहिला बॉल आपण एक्स्ट्रा बघितलाय तर एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलकाला इथून चालना दिली आहे. पहिला बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये उडवलाय. आपने मारा था हम भी मारेंगे, हम भी किसी से कम नहीं. षटकार. चर्चा पालघर जिल्ह्यात आधी आता आमच्यात चषकाची होते हो चर्चा वसई तालुक्यात आधी. माऊली चषक तलावपाडा फेमस आमचा येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषक तलावपाडा फेमस आमचा. ऍक्शन ट्रिपली मध्ये बघा चांगल्या प्रकारचा इथून कॅमेरा वर्क प्रवीण पाटील आपण यांना बघतोय. सध्याच्या परिस्थितीमध्ये पाटील फॉर्म मध्ये आहेत. आपण यश पाटील बघितलंय, आता श्रेयस पाटील बघितलं आणि कॅमेरामॅन आमचे प्रवीण पाटील यांना बघतोय. हार्दिक पाटील तुमचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. षटकाराच्या साह्याने पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. अक्षरशः श्रेयस पाटील ताकद सिद्ध केली. गुणवत्ता आहे या खेळाडूकडे. आणखी एकदा उडवण्याचा प्रयत्न, कमबॅक करण्याची संधी इथून चालून आली आहे आणि इथून श्रेयस पाटील याला माघारी परतावं लागेल. श्रेय याचं पूर्णपणे दिलं जाईल हार्दिक याला आणि हार्दिकला या विकेटचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विकेट दिवाना अमेरिका लँडिंग
आपण जे सॉन्ग ऐकलंय अमेरिकन लँडिंग ग्रुप ते देखील युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा बघतायत. तर आपण बघत असाल तर कार्तिक पाटील, प्रतीक पाटील, अश्विन घोगे त्यांच्या समवेत मानस नाईक आणि तसेच आशिष कुसगावकर आम्ही सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. युट्यूबचे ते आमचे स्पॉन्सर आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला युट्यूबचे सौजन्य आहेत, तर आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. इथून चांगला कमबॅक बघितला हार्दिक पाटील यांच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती भलेही षटकार आला गेला पण त्याच्यानंतर कमबॅक केलाय. विपुल आले ते बॅटिंग करण्याकरता. विपुल पहिला बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. परेश यांच्या माध्यमातून इथून चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. चांगल्या प्रकारे इथून या बॉलवरती देखील नजर ठेवली आहे. अक्षरशः इथून बॉलवरती नजर राहणं फार महत्वपूर्ण असतं. ऍक्शन बघा, चांगल्या प्रकारची इथून ऍक्शन टप्पा पडल्याच्या नंतर इथून हाईट आणि उसळी प्राप्त झाली गेली. सिंगल धाव फलक जोडली आणि धाव फलक 8-8. आदर्श फणसवाडा संघ जिंकायचा असेल तर 87 धावा फलक उभ्या कराव्या लागतील. आणखी एक चांगल्या दर्जाचा इथून बॉल डिलिव्हर केला जातोय. हार्दिक पाटील आपल्या टीम खात्यातून चांगलं प्रदर्शन करतायत. हार्दिक पाटीलचा आपण विचार केला तर पहिल्या बॉलवरती षटकार पडल्याच्या नंतर विकेट, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. टप्पा पडल्याच्या नंतर हाईट उसळी आणि तो बाउन्सरचा मारा वारंवार आपण बघतोय. चांगली इथून गोलंदाजी होताना पाहायला मिळते आपण माऊली तलावपाडा बी या संघाच्या माध्यमातून. ओव्हरचा पुढील बॉल कशा प्रकारे डिलिव्हर केला जाईल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल इथून रूम दिली होती पण अक्षरशः इथून सफल केले. पण त्याच्यानंतर पंचांकडे नजर तर विशाल नाईक सर टेनिस क्रिकेटच्या पटलावर बरेच नावाजलेले ऑफिशियल पंच आहेत, तर त्यांच्याकडनं कधी चूक होईल असं आम्हाला वाटत नाही. अचूक डिसिजन करता ओळखले जाणार आपले विशाल नाईक सर आपण आता बघतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर नंबर 1 मधील. 9 धावा आतापर्यंत धाव फलकावरती उभे राहिल्या आहेत. एक बॉल शेवटचा शिल्लक आहे. शेवटचा बॉल जो शिल्लक आहे त्याच्यावरती आक्रमण केलंय. पुलचा फटका आहे, खेळाडू धावतोय. यावेळेस बॉलला स्टॉप केलंय आणि फक्त इथून बघा ही सिंगलच धाव फलकावरती जोडली जाईल. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपेल आणि पहिल्या ओव्हरचा समाप्ती अखेरीस इथून आदर्श इलेव्हन फणसपाडा संघ फक्त 10-10. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि तसेच डीबीएन तुम्हाला अशा बऱ्याच काही गोष्टी प्रोव्हाइड करतात. आपण कंपॅरिझन देखील बघितलं होतं. पहिल्या इनिंग मध्ये किती धावा होता, सेकंड इनिंग मध्ये किती होता. पहिल्या इनिंग मध्ये होता फक्त आणि फक्त 5. दुसऱ्या त्याच्या इनिंग मध्ये आपण जर विचार केला तर कंपॅरिझन मध्ये आहे तर 10 धावा. तर इथून एक स्टेप पुढे चालाय आदर्श इलेव्हन फणसपाड्याचा संघ. पण जशा अनुषंगाने यश पाटील यांनी बॅटिंग केली होती तशा अनुषंगाने कोणाला इथे बॅटिंग करावी लागेल. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल इथून चांगल्या प्रकारे इथून खेळून काढलाय. एक तरी ते सहज आणि सोप्या रूपाने प्राप्त होईल. दुसऱ्या करता प्रयत्न आणि बघता बघता ही दुसरी धाव देखील इथून कंप्लीट केली जाते. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. तर आम्ही आग्राची विनंती करतोय माऊली युलियन तलावपाडा संघ वेळेच्या बाबतीमध्ये कोणाची गाई केली जाणार नाही. भले तुम्ही इथून तुमच्या घरच्या मैदानावरती खेळतात पण नियम सर्वांकरता सेम आहेत, तर ऑफिशियल देखील तुम्हाला दंडित करतील. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पंचांच्या दिशेने इथून वळतायत. इथून व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. नितेश कदम सर आपण यांना बघतोय आणि या व्हाईटच्या मदतीने धावफलक वाढेल, धावून पोहोचेल 13-13. ऑफ स्टंपच्या 12चा बाहेर बॉल होता आणि त्या अनुषंगाने इथून व्हाईट बॉल करार केलाय. आदर्श इलेव्हन फणसपाडा संघ जिंकायचा असेल तर इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल
स्लोवर वन मारा इथून केला जातोय मयूर याच्या माध्यमातून. ओव्हरचा इथून पुढील बॉल आहे. आणखी एकदा चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. जर माऊली 11B संघ जर आजच्या दिवसामध्ये जर गटामधून क्वालिफाय जर वरती निघेल तर त्यांच्याकरता 5,000 रुपयाचा कॅश प्राइज अमेरिकन लँडिंग यांच्या माध्यमातून दिलं जाईल. अमेरिकन लँडिंग ग्रुप यांच्या माध्यमातून ते तुमच्याकरता दिलं जाईल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. थँक्यू टू से. नितीश सर कॅच आहे का? रनआउट. ओके, रनआउटच्या स्वरूपामध्ये इथून खेळाडू बाद झालाय. थँक्यू टू ॲक्शन रिप्ले मध्ये बघा निश्चित स्वरूपामध्ये काय झालं होतं. बॅट ठेवली पण त्याच्यानंतर पंचांना विचारणं फार महत्वपूर्ण आहे. पण त्याच्यानंतर क्रीज सोडली होती त्या अनुषंगाने इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये इथून खेळाडू बाद झाला. प्रवीण पाटील यांची जेवढी प्रशंसा केली जाते तेवढी कमी आहे. अक्षरशः अतिशय तीक्ष्ण नजर आहे. ईगलची जी नजर असते ना, गरुडाची नजर, त्याच्यापेक्षा फार तेज नजर आपण प्रवीण पाटील नारंगी गावचे सुपुत्र आपण बघतोय त्यांची आहे. इथून ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल इथून सोडून दिला जातो. इथून वाईड करार केला जाईल. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आम्ही त्यांची प्रशंसा केली आहे. तर नितेश कदम सर देखील आमच्या दिशेने वळतात. वाईट बॉलचा इथून इशारा दिलाय. धाव फलक वाढले, जाऊन पोहोचले 14-14च्या आकड्यावरती. पहिल्या इनिंगच्या बरोबरीने तुम्हाला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. या स्पर्धेकरता अप्रतिम आयोजन आणि नियोजन करणारे आमचे कमिटी मेंबर्स इथे काय घडलंय. एक तर इथे सहज आणि सोप्या रूपाने मिळेल. दुसऱ्याकरता प्रयत्न आहे. तन्मय वेगाने इथून धावताय तर इथून या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2च्या मदतीने धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल. आपण विचार केला तर 16-16च्या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा आणखी एकदा प्रत्येक बॉलवरती तुम्हाला ऍक्शन रिप्ले दिला जाईल. इथून बॅटची कडा लागली होती. बॉल बराच वेळ हवेमध्ये होता. इथून कॅच ड्रॉप झाला गेला, कॅच सुटला गेला आणि त्याच्यानंतर बॉलला फील्ड केलं गेलं. पण 2 धावा काही रोखू शकणार नाही. इथून 2 विकेट इथून 2 गडी बाद झालेत. आदर्श 11 फणसपाडा संघाच्या माध्यमातून. पण इथून तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. कनेक्शन होत नाहीये. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. इथून चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केला जातोय. अक्षरशः इथून गोलंदाज आपल्या टीम करता चांगलं प्रदर्शन करतायत. 19 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 71 धावसंख्येची आणखी आवश्यकता आहे. तर एकाच स्कोर कार्ड वरती आपण बघितलं तर पूर्ण काही फॅसिलिटीज डीबीएन इथून प्रोव्हाइड करताय. मग ते 2 टीमचे नाव असू द्या, रिक्वायर्ड रन रेट असू द्या, पण स्कोर असू द्या, त्याच्यानंतर खेळाडूंचे नाव असू द्या. आणखी एक खरा बॉल. तर इथून एक वाईट बॉल इथून धावफलकावरती जोडला जाईल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17-17. शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे. तर अमेरिकन लँडिंग ग्रुप यांच्या माध्यमातून एक अनाउन्समेंट आमच्यापर्यंत पोहोचवली गेली की इथून माऊली तलावपाडा बीचा संघ जर आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होत असेल तर त्यांच्याकरता 5,000 रुपयाचा तब्बल कॅश प्राइज दिला जाईल. तन्मय पाटील याने इथून चांगला फटका सजवलाय. 6च्या मदतीने धावफलक 23 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. याच्या अगोदरचा एक वाईड होता. तर आमचे गुणलेखक तुमचं लक्ष असणं फार महत्वपूर्ण आहे. जर कदाचित तुमचं जर लक्ष इकडनं विचलित झालं तर आमच्या उपट्या घातल्या जातील. तर तुम्ही लक्ष चांगल्या प्रकारे ठेवा, कारण की मॅच फार महत्वपूर्ण आहे. धावफलक 23च्या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 विकेट इथून गेल्यात. इक्वेशन समीकरण आपण बघतो डीबीएनच्या माध्यमातून किती आहे. येणारे 18 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 64 धावसंख्येची आवश्यकता. तर जाऊयात आपण डीजे मास्टरकडे. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. येस, डेफिनेटली आपला ग्रुप बराच ट्रेडिंगला आहे. ट्रेंडिंग इथून आली आहे. तलावपाडाचा हा ग्रुप बघतोय, माऊली ग्रुप आपण हा बघतोय आणि बराच ट्रेडिंग मध्ये आला. पालघर जिल्ह्यामध्ये या आपण गावाची इथून प्रशंसा वारंवार बघतोय आणि या विभागामधील खेळाडू असेच चांगली प्रगती करत राहिलेत. तर आज यश पाटील याची जी प्रशंसा आम्ही केली अक्षरशः ती तारीफ योग्य होती. त्यांनी जी बॅटिंग केली अक्षरशः इथून प्रेक्षकांचं मन जिंकलंय. हा तर ट्रेलर होता, पिक्चर आणखी बाकी आहे. आजच्या दिवसामध्ये पहिली मॅच बघितली आपण. ओव्हरचा पुढील बॉल इथून बघितला तर बॅटची काढा घेतली वेगवान गतीने. इथून हा बॉल
निघून जातोय पॉइंटचा फिल्डर बॉलवरती वेगाने सरसावला गेला. सिंगल धावीतून प्राप्त होईल विपुल. त्याला माहिती आहे की आपण चांगलं कार्य पार पाडायचंय. फक्त सिंगल घ्यायची. स्ट्राईक एंडवरती तन्मय पाटील याला आणायचंय. जर इथून तन्मय पाटील जर या विकेटवरती उभा राहिला तर या धावा चेस होऊ शकतात. बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग म्हणजे इथून तुमच्याकरता फक्त फिल्डर 3 बाहेर असतील 30 यार्ड सर्कलच्या. त्या अनुषंगाने प्रोडक्शन तुमच्याकरता फार कमी असेल. तर त्या अनुषंगाने गोलंदाजी करणं फार कठीण असते. पण गोलंदाजी मार्कवरती कोण आहे बघा. यश पाटील याने की चांगली बॅटिंग केली होती. तोच आहे बॉलिंग मार्कवरती. ओव्हरचा पुढील बॉल तन्मय पाटील करता. फुल टॉस बॉल होता. पंचांच्या नजरेमध्ये तो खराब आहे. आणखी एक एक्स्ट्रा बॉल दाखवला. 25-25 विशाल नाईक सर आपण यांना बघतोय आणि त्यांच्या माध्यमातून चांगले डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. आमच्या आयोजक कमिटी आपण जर बघितली तर नितीनजी पाटील आहेत, रवीजी राऊत आहेत, हार्दिकजी राऊत, अजितजी राऊत, हेमंतजी राऊत आपण त्यांना बघतोय, परेशजी पाटील, सिद्धीजी पाटील आपण त्यांना बघतोय, जयजी पाटील. यावेळेस बघा चांगला फटका सजवलाय. आवाज बघा टक्कन आलाय आणि हा बॉल सर्व प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. षटकार तन्मय पाटील. कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले, छूले थे तार से इंडिया वाले, हर जीत ले हार से इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले. आजच्या दिवसामध्ये आणि या 5 दिवसाच्या स्पर्धेमध्ये फक्त एकच नाव ट्रेंडिंगला असणार आहे. खऱ्या अर्थाने अमेरिकन लँडिंग ग्रुप यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. कुठलाही गोलंदाज विकेट हॅट्रिक घेईल तर. हा बॉल बघा ऍक्शन रिप्ले मध्ये लो फुल टॉस पद्धतीचा बॉल होता. बराच फुल टॉस होता, हाईट होती याच्यामध्ये आणि पंचांचा आपण ऍक्युरेट डिसिजन बघितला. बॉल डीप होणारा होता. आणखी एक ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये जाईन पार्किंग लॉट मध्ये. बिग हिट तन्मय पाटील. ही इज ऑन अ फायर नाव. आम्हाला टक्कर द्या ना. झालो दिवाना अमेरिका लँडिंग, नुसता झालो या दिवाना. झालो दिवाना अमेरिका लँडिंग, नुसता झालो या दिवाना. झालो दिवाना. इथून चांगली बॅटिंग होते पण अक्षरशः इथून बघा की तुम्ही किती चांगली बॅटिंग करा पण तो रिक्वायर्ड 100 आहे तो वेगाने धावतोय. तो 20च्या आकड्यावरती जाऊन पोहोचला. रिक्वायर्ड 100 प्रति ओव्हर तुम्हाला 20 बनवायचे आहेत. इथून सध्याच्या परिस्थितीमध्ये बघा बॉल शिल्लक आहे ते 15 आणि जिंकण्याकरता 50 धावसंख्येची आवश्यकता आहे. ओव्हरचा पुढील बॉल तन्मय करता. तन्मय आणखी एकदा दहाडण्याच्या प्रयत्नामध्ये होता पण यावेळी चांगला कमबॅक यश पाटील याने केलाय. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. 14 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 50 ची आवश्यकता आहे. बॉल आणखी एकदा बघा स्लो वरवनचा मारा डीप होणारा बॉल. इथून फ्लाइट डिलिव्हरी होती. विकेट किपर चांगली इथून त्यांची प्रशंसा करावी लागेल. चांगली विकेट किपिंग त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मयूर आपण यांना बघतोय. 37 37 धावा धाव फलकावरती 2 गडी इथून बाद झाले. टार्गेट आहे 87 धावसंख्येचं. 14 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 50 धावसंख्येची आवश्यकता. क्रिकेटच्या जगतामध्ये मित्रांनो कधी काही घडू शकेल. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. तर इथून या 14 बॉलमध्ये 50 देखील होऊ शकतात. सर्व काही शक्य आहे. हा बॉल आणखी एकदा हवेमध्ये गेलाय. फटका फसलाय पण हा कॅच होईल का असं वाटत नाही की होईल. एक कंप्लीट दुसऱ्याकरता प्रयत्न. तर इथून या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 13 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 48 धावसंख्येची आवश्यकता आहे. हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो कधी काही देखील घडू शकेल. क्रिकेटच्या जगतामध्ये ती मॅच मला आठवते. वर्ल्ड कप आठवतो. T20चा समोर पाकिस्तान आठवते. समोर विराट कोहली आठवतो. हरीश रौफ देखील आठवतो. 8 बॉलमध्ये 28 धावा असं वाटलं ते अशक्य समीकरण आहे पण अशक्यला शक्य करून दर्शवलं होतं ते म्हणजे विराट कोहली. किंग का म्हणतात त्यांना. त्याचं जिवंत उदाहरण त्यांनी दिलं होतं. 13 बॉल 48 ची आवश्यकता आहे. आणखी एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये उडवलाय. मॅच संपली नाहीये कारण की तन्मय पाटील आणखी थांबला नाहीये. तो हारला नाहीये कारण की ही मॅच त्याने आपल्या संघाकरता जिवंत ठेवली आहे. 12 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 42 धावसंख्येची आवश्यकता. जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ रहूं
थँक्यू सो मच. आणखी एकदा कंपॅरिझन बघा, इथे आणखी एकदा बाजी मारली आदर्श इलेव्हन फणसपाडा या संघाने. इथून बघा माऊली तलावपाड्याचा संघ होता 3 ओव्हरच्या नंतर 41 वरती आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये बघा आदर्श इलेव्हन फणसपाड्याचा संघ 45 आकड्यावरती आहे. म्हणजे इथून 4 धाबा देखील एक्स्ट्रा आल्या आणि 1 विकेट जरा एक्स्ट्रा गेली पण फरक पडत नाहीये कारण की तन्मय पाटील मैदान दरम्यान आहे. जशा अनुषंगाने यश पाटील यांनी बॅटिंग केली होती त्याच अनुषंगाने त्यांच्या विपक्षामध्ये समीकरण बघा स्कोर कार्ड वरती काय. मी ज्याच अनाउन्समेंटची घोषणा केली होती विराट कोहली 8 बॉलमध्ये 28 आणि ते तन्मय पाटील देखील 8 बॉलमध्ये 28 धावा बनवल्यात. तर बघा इथून टीम्स आपल्याकरता विनंती आहे की मैदान दरम्यान फक्त तुम्ही पाणी घेऊन जाणार नाही तर कमिटीचे माणसं घेऊन जातील. टप्प्याचा बॉल ऑन साईडला इथून खेळण्याचा प्रयत्न केलाय. तन्मय पाटीलला स्ट्राईक द्यायची आहे तिथूनही स्ट्राईक दिली जाईल. अकरा बॉल शिल्लक जिंकण्याकरता 41 ची आवश्यकता आहे. 11 बॉल 41 काही होऊ शकेल. तन्मय पाटील आहे तोपर्यंत. ऑफस्टम्पच्या बाहेरची ही लाईन तन्मय पाटीलला शांत ठेवते. शांत आहे पण संत नाही. कधी देखील मौन इथून तुडू शकेल तन्मय पाटील. याचा 10 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 41 ची आवश्यकता आहे. ही येणारे जे या ओव्हर मधील जे 4 बॉल आहेत 4 पैकी 3 मोठे हिट पाहिजेत. 3 मोठे हिट जर आले तर निश्चित स्वरूपामध्ये इथून फणसपाड्याचा संघ कमबॅक करू शकेल. फक्त मनगडाच्या साह्याने फ्लिक ऑफ द रिस्ट ताकद बघा. बाहुबली स्ट्रोक तन्मय पाटील. थँक्यू सो मच. क्रिकेटच्या पटलावरती मी सांगितलं कधी देखील काही घडू शकेल. विशाल नाईक सर आणि आम्ही सांगलीमध्ये समालोचन करत होतो तिथे बघितलं तर नितीन माटुंगे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कोल्हापूरचा सुपरस्टार 12 बॉलमध्ये 50 ची आवश्यकता होती. त्याने 1 बॉल 7 ची मॅच आणून ठेवली होती. तर इथे देखील बघा तेच समीकरण आलंय. 9 बॉलमध्ये 35 ची आवश्यकता आहे. तन्मय पाटील करता हा बॉल टप्प्याचा बॉल. इथून तो चुकी करतोय वारंवार. हे जे आमंत्रण होतं ते दोन्ही हाताने स्वीकारणं फार महत्वपूर्ण होतं पण तन्मय पाटील इथून वारंवार चुकी करतोय. 8 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 35 ची आवश्यकता आहे. इथून हे 2 बॉल फार महत्वपूर्ण असतील पण तन्मय पाटील दुविधामध्ये असतील. इथून स्ट्राईक घेऊ की 2 बॉल 2 षटकार मारू त्याच्यावरती देखील इथून प्रश्न विचारला जाईल. 8 बॉल 35 समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. निर्णायक शेवटचे 2 बॉल या ओव्हर मधील. हा फुल टॉस बॅटची एज लागली आहे. विकेट किपर चांगली विकेट किपिंग आपण त्यांच्या माध्यमातून बघतोय. चांगल्या दर्जाचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. तन्मय पाटील इथून आता बॅकफूट वरती पूर्णपणे ढकललाय. 7 बॉल शिल्लक आहे जिंकण्याकरता 35 ची आवश्यकता. ज्यावेळेस तन्मय पाटीलच्या बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन होत होतं पण त्याच्यानंतर आता बघा ते कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. 7 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 35 ची आवश्यकता. उडवण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. येणारे बॉल असतील ते 6 अर्धा डझन बॉल तुमच्याकडे असतील आणि जिंकण्याकरता 35 धावसंख्येची आवश्यकता. या मॅच वरती पूर्णपणे इथून बघितलं तर शिक्का मुर्तवला जाईन उमटवला जाईन खऱ्या अर्थाने माऊली 11 तलावपाडा या संघाच्या माध्यमातून. 6 बॉल मध्ये 6 षटकाराची आवश्यकता आहे. जतीन बॉलिंग मार्क वरती. जतीन यांचा पहिला बॉल हवेमध्ये गेलाय. जतीन करता विकेट येऊ शकली असती पण इथून खराब फिल्डिंग आपल्याला होताना पाहायला मिळाली. इथून कॅच ड्रॉप झालाय खेळाडूच्या माध्यमातून. हेमंत राऊत यांच्या माध्यमातून हा कॅच सुटलाय. तर एन्जॉय करतात क्रिकेटला पण कॅच सुटला पण त्याचं जास्त काही नुकसान होणार नाहीये. पण इथून स्ट्राईक रोटेट झाली. मित्रांनो काही घडू शकेल. काहीही घडू शकेल कारण की एक अर्धा एक्स्ट्रा बॉल या मॅच मध्ये जीव टाकू शकेल. 5 बॉल 34 ची आवश्यकता. जर एक्स्ट्रा
गलतीचे मिस्टेक जर इथे झाली तर ती फार मागे ठरू शकेल. बॉल उडवण्याचा प्रयत्न आणखी एकदा हेमंत आले तर बॉल खाली आणखी एकदा कॅच सुटलाय. बॅक टू बॅक 2 कॅच सुटले तिथे हेमंत यांच्या माध्यमातून. चार बॉल शिल्लक जिंकण्याकरता 33ची आवश्यकता आहे. उडवण्याचा प्रयत्न बॅटाने बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये आणि इथे हा डॉट बॉल इथून करार केला जाईल ना. चांगली मॅच आपण सुपर हिट डुपर हिट ही मॅच आपण बघितली आहे. बॉल हवेमध्ये गेलाय. इथून बघा आणखी एकदा हेमंत यांचा काय बॉल पिचा सोडत नाहीये. एकदा इथे सहज आणि सोप्या रूपाने इथून कंप्लीट केले जाईल ना. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. इथून पुढे 2 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 32ची आवश्यकता आहे. आणि क्रिकेटच्या जगतामध्ये म्हटलं जातं की टेक कॅचेस अँड विन मॅचेस. जर कॅच सोडाल तर मॅच सोडाल. डेफिनेटली आपण त्याचं जिवंत उदाहरण बघितलं. यश पाटीलला अवघ्या एका आकड्याच्या वरती त्यांना जीवनदान मिळालं. त्याच्यानंतर 49 धावा त्याने आणखी जोडल्या गेल्या. कोलबट टप्प्याचा बॉल फ्लॅट 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 6. तन्मय पाटील येता येता बराच इथून उशीर झालाय. धावफलक 61 61. शेवटचा बॉल शिल्लक जिंकण्याकरता 26ची आवश्यकता आहे. बराच उशीर झाला. तन्मय पाटील हे स्ट्रोक येता येता. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल देखील त्याच टप्प्यावरती सटीक ठिकाण्यावरती ठेवला जातोय आणि संघ विजय प्राप्त करतोय. आपण बघितलं तर माऊली तलावपाडा बीचा संघातून विजय प्राप्त करतोय. अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक. आपण बघितलं तर आदर्श 11 फणसपाडा आपण या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेची शोभा उडवली. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आम्ही बोलतोय मॅन ऑफ द मॅच कडे आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय यश पाटील. तर पाटील आपण यायचंय मुख्य व्यासपीठावरती. इथून मॅन ऑफ द मॅच करता जे काही टी शर्ट आहे ते आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर झालेत. सुरेशजी पाटील तसेच मयूर पाटील यांच्या माध्यमातून हे टी शर्ट आम्हाला स्पॉन्सर झालेत. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आम्ही वळतोय मॅन ऑफ द मॅच कडे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. आपल्या सोबत हार्दिक किनी जॉईंट होत आहेत.